खास मोटो ब्लॉगिंगचं डोक्यात ठेवून मी आज बाईक राईडला निघालो होतो। माझ्यासोबत तुम्ही पण चला, निसर्गाचा आनंद घ्या। चला तर मग। नमस्कार मित्रांनो, कसे काय, मजेत ना? आज एका नवीन ब्लॉगची सुरुवात आपण पेठ हायवे वरून करतो आहे। माझ्या मागे बघू शकता सुंदर असा डोंगर आहे, जो की चांभार लेणी डोंगर आहे। त्याच्यावर एक सुंदर असं मंदिर पण आहे। वर जाणं तर काही शक्य नाही, आपण एक छोट्या बाईक राईडला निघालो आहोत। पेठ रोडला थोडं पुढे जाऊया, निसर्गाचा आनंद घेऊया आणि तुम्हाला पण निसर्गाचा आनंद देऊया। हा चांभार लेणी डोंगर आहे, झूम करून दाखवतो। वरती एक सुंदर असं मंदिर आहे, वरती जायला पण रस्ता आहे। खूप लोक इथे सॅटर्डे संडे आणि वॉकला सुद्धा येतात। एका दिवशी आपण पण येऊ संडेला, पण आज बाईक राईडचा मूड आहे। तर पेठ रोडला थोडंसं पुढे जाऊया आणि आज सुंदर असा रस्ता आणि निसर्ग एन्जॉय करूया। चला तर मग। समोर बघू शकता आपण एका मागच्या आपल्या व्हिडिओमध्ये रामशेज फोर्टला पर्यंत त्याच्या पायथ्याशी आलो होतो आणि थोडीफार माहिती कलेक्ट करून आपण इथून रिटर्न गेलो होतो। हा समोर रामशेज फोर्ट आहे, अजिंक्य रामशेज। याच्या आज आपण अजून पुढे जाणार आहोत। मागच्या वेळेस आपण इथून रिटर्न गेलो होतो। आपण या हायवेला थोडंसं पुढे जाणार आहोत आणि निसर्गाचा आनंद घेणार आहोत। माझ्यासोबत तुम्ही पण चला, निसर्गाचा आनंद घ्या। ब्लॉग जर चांगला वाटला तर त्याला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जास्तीत जास्त मोटो ब्लॉगिंगनी आजूबाजूचं नेचर जे आहे बाईक राईड करताना ते दाखवायचा प्रयत्न करणार आहोत। आता आपण नाशिक पासून बरचसं लांब आलेलो आहोत। सगळीकडे ग्रीनरी, एकदम मस्त असं दाट जंगल आहे डाव्या बाजूला। बोर्ड पण लिहिलेला आहे, देहरगड किल्ला आहे मित्रांनो। हा देहरगड किल्ला, आतापर्यंत मी नाशिक मध्ये राहून मला या किल्ल्याबाबत माहिती नव्हती। इथे एक धबधब्याचा बोर्ड पण आहे, 20 तास धबधबा। कधी एकदा वेळ मिळाला तर तिकडे रस्ता असेल तर नक्की जाऊया आपण। वरती डोंगर जो आहे त्या किल्ल्याचा बोर्ड होता तो। थोडासा घाट सेक्शन आहे। खास मोटो ब्लॉगिंगचं डोक्यात ठेवून मी आज बाईक राईडला निघालो होतो। लांब पर्यंत एकदम रस्ता दिसतोय सरळ, एकदम मस्त। आपण पेठ रोडवर नाशिक पासून बऱ्याच लांब पर्यंत आलेलो आहे बाईक राईड करत। आजचं माझं इंटेन्शन फक्त मोटो ब्लॉगिंग करण्याचं होतं, जे की तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं आहे। मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला? मोटो ब्लॉगिंग मधून व्ह्यूज जे आपल्याला बघायला मिळाले, नेचरचा आनंद घ्यायला मिळाला, तो कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा।